आगामी काळात राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका होणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। नाशिक आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर आगामी काळात आणखीन काही लोकांचा प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट, तसंच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात होणारी जवळी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते। नुकतंच दिल्ली इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून सत्कार झाला। मात्र या सत्कारानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। पण शरद पवारांनी या निमित्ताने एखादा नवीन डाव टाकलाय का? शिंदेंशी त्यांची ही वाढती जवळीक कोणत्या पक्षासाठी धोकादायक ठरू शकते, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। दिल्लीत 11 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या दरम्यान पवारांनी शिंदेंचं कौतुक देखील केलं। त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंचा तिळपापड झाला नसेल तरच नवल। त्यानंतर कट्टर विरोधक असलेल्या शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं, असं मत उबाटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे। उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज असल्याची ही चर्चा आहे। त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पवारांना टोला लगावला असल्याचं दिसून आलं। राऊत म्हणाले की ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेले आहेत, त्यांना अशा प्रकारचा सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। ही आमची भावना आहे। कदाचित शरद पवार यांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेलं नाही। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे। महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली। सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही। संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत। एकीकडे शरद पवार गटाचे नेते शरद पवारांच्या कृतीचं समर्थन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते शरद पवारांच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत आहेत। यावरून महाविकास आघाडीत या निमित्ताने मोठं वादळ निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे। खरं तर गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं, त्यावरून राजकारणात असंही घडू शकतं याबाबत कुणालाही माहिती नव्हतं। अलीकडच्या काळात प्रत्येक पक्षासाठी कुठलीही सीमा उरलेली दिसत नाही। आपल्या पक्षासाठी जे योग्य वाटते किंवा पक्षाचा जिथं राजकीय फायदा आहे, त्या बाजूने पक्ष निर्णय घेऊ शकतात, अशी परिस्थिती सध्या तरी महाराष्ट्रात दिसून येत आहे। त्यामुळे शरद पवारांच्या या कृतीनंतर ते भाजप महायुतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। पण त्यांचा हा पहिलाच प्रयोग आहे असं नाही। याआधीही त्यांनी पक्षाला सत्तेचा भाग बनवण्याच्या उद्देशाने भाजपशी जवळीक साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या प्रयत्नावर पाणी फिरलं। खरं तर शरद पवार सध्याच्या घडीला सर्वात जुने आणि मुरब्बी राजकारणी आहेत। सत्तेत सहभागी होण्यासाठी ते वेगवेगळे डाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे त्यांच्या याआधीच्या राजकीय जीवनावर दृष्टिक्षेप टाकल्यास सहज लक्षात येतं। पण सध्या शरद पवार हे महाविकास आघाडीचा आधारवड मानले जातात। मग जर का आता हाच आधारवड महायुतीच्या नेत्यांचं म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करत त्यांच्याशी जवळीक साधत असेल, तर याचा सर्वात जास्त फटका काँग्रेस आणि विशेषतः उबाटा सेनेला बसू शकतो। कारण तशी चर्चा आहे। एकीकडे महायुती उबाटा सेनेचं उरलं अस्तित्व संपवण्याच्या उद्देशानेच त्यांना लक्ष करताना दिसत आहे। महायुतीच्या ऑपरेशन टायगरची तर प्रचंड चर्चा आहे। हे ऑपरेशन कार्यान्वित झाल्यानंतर उबाटाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे। कारण त्यांचे अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून महायुतीत डेरेदाखल होत आहेत। त्यातच आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते मंडळींना आपणही महायुतीचा भाग व्हावं किंवा अजित पवार यांच्यासोबत जायला हवं असं वाटणं साहजिकच आहे। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे महायुतीला जवळ करत असतील, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते। तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शरद पवारांच्या नियोजनबद्ध हालचालीमुळे सत्तेचं संतुलन नाटकीयरित्या बदलू शकतं का? ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।